पद्धतीने केले ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालंय. कुठे प्रताप? हा, काळं झालंय. अरे म्हणलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता. परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून का दुधाचे दर पडले, 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्या हां त्याच्यात थोडा वेळ लागतोय. त्याच्यातनं मार्ग काढू, आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढील. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली. धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला. माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे, मदत करण्याचा. जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं